तर काही आता जस्ट मी सुटलो ऑफिसमधून आणि आता मी चाललो आहे घरी आणि आज मी जाणार आहे बोर्जोमध्ये डिलिव्हरी करायला. तर तुम्हाला दाखवतो की कशा पद्धतीने डिलिव्हरी करतात बोर्जोमध्ये. तर आता मी डायरेक्ट भेटू तुम्हाला खाली येऊन. तर काय आता मी आलो आहे बिल्डिंगच्या खाली आणि आता मी चालू करतो बोर्जोचा ॲप मला दाखवतो. बघा बोर्जोचा ॲप आहे आणि बोर्जोचा ॲपला ऑनलाईन आलो आहे मी आणि बघूया आता ऑर्डर किती म्हणजे ऑर्डर आपल्या नियरबाय आहेत का. ऑर्डर जर भेटली तर डायरेक्ट फटाफट पिकअप करेन आणि मग ऑर्डर घेऊन जाऊया आपण. बघा आता या म्हणजे माझ्या एरियामध्ये ऑर्डर तर नाही आहेत. बघा इकडे 83ची एक आहे, 57ची आहे, 83ची आहे ग्रँड रोडला. पण इथून पिकअप लोकेशन खूप लांब आहे. 1 kgची आहे आणि क्लोथ आहे मध्ये ना. पण ही पिकअप लोकेशन खूप लांब आहे, मला खूप लांब पडेल. त्यावर CST साईडला आहे. बघूया तर दुसरी ऑर्डर नाही भेटली तर हीच ऑर्डर घेऊन जाऊया. तोपर्यंत मी पहिला दुसऱ्या ऑर्डरचा वेट करतो. दुसरी ऑर्डर जर नाही भेटली तर मग हीच ऑर्डर घेईन. ठीक आहे, होऊ शकतं आहे बघा. भाई 2च ऑर्डर दिसतात मला फक्त. नाईट टाईमला ऑर्डर कमी असतात खूप बोर्जोला. आता पोर्टर वगैरे असतात ना, लोक पोर्टर जास्त मारतात आणि बोर्जोला खूप म्हणजे रेट खूप कमी झाला आहे बोर्जोचा. पण बोर्जोचा एक ऑप्शन चांगला आहे की बोर्जोला ना विदाउट बाईक होते. म्हणजे विदाउट बाईक आपण तुम्ही जाऊ शकता ऑर्डर घेऊन. नियरबाय तुमच्या जे वॉकिंग डिस्टन्सचे ऑर्डर असतात ते आपण देऊ शकतो तुम्ही. त्यामुळे बोर्जो लोकल डिलिव्हरीसाठी खूप चांगलं आहे. फक्त तुम्हाला ऑर्डर कुठली भेटली तर मग पिकअप करतो आणि तुम्हाला डायरेक्ट दाखवतो मग. तर काय आता एक ऑर्डर भेटली आहे मला बघा. धोबी तलावाच्या इथून आपल्याला घेऊन जायचं आहे मरीन लाईन दादर रेल्वे स्टेशनच्या इकडे. तरी बघा इथून एवढा डिस्टन्स आहे आणि याचे आपल्याला भेटतात 104 रुपये. ठीक आहे, तर जातो आहे मी धोबी तलावाच्या इथे आणि मग पार्सल पिकअप करतो आणि तिथून डायरेक्ट निघतो डायरेक्ट दादरसाठी. बघा इथे तुम्हाला दाखवतो पार्सल घेऊन. चाललो आहे मी माझ्या नियरबायच आहे. 400-500 किलोमीटरवर 400 मीटरवर आहे. तर जातो आता तुम्हाला दाखवतो. चालत आणि म्हणजे आपल्याला किती म्हणजे आज किती ऑर्डर पूर्ण होतात वाटत नाही. जास्त होतील ऑर्डर, 2-3 ऑर्डर होणार कारण नाईटच्या टायमाला जास्त म्हणजे ऑर्डर नसतात बोर्जोला. तर बघूया काय होतं. चाललोय मी बघा ना. रात्रीचा टाईम आहे, हा रोड पूर्ण खाली असतो. जातो फटाफट आणि मग पार्सल घेतो आणि मग तुम्हाला दाखवतो. तर आता मी पोहोचलोय पिकअप लोकेशनच्या इकडे. बघा इकडे बघू शकता मेट्रो स्टेशन माझी आहे आणि इकडे पुढेच कॅक्स्टॉन स्पोर्ट म्हणजे कॅक्स्टॉन स्पोर्ट म्हणून आहे शॉप. तिकडे आपल्याला जायचं आहे. बघा इथे कॉर्नरला. तर जातो आणि पार्सल पिकअप करतो. मी तुम्हाला दाखवतो पार्सल काय आहे आणि थोडा मोठा पार्सल आहे. तर काही पार्सल पिकअप केला बघा. पार्सल काय आहे, बॅग आहे छोटीशी म्हणजे स्पोर्ट्सचं काहीतरी इक्विपमेंट याच्यामध्ये आहेत. तर ते आपल्याला घेऊन जायचं दादर स्टेशनला. तर आता मी जातो दादर स्टेशनच्या इकडे. मरीन स्टेशनच्या इकडे. आम्ही तिकडून जाऊ दादरला ट्रेन पकडून आणि या दादर स्टेशनलाच द्यायचं आहे गोष्ट. आणि दादर स्टेशनला गेल्यावर ते जाऊन त्याला मग कॉल करूया कस्टमरला आणि मग त्याला पार्सल देऊया. तर जातो मी मरीन लाईन स्टेशनला. आता पोचलोय मी मरीन लाईन स्टेशनला आणि आता जातो मी तिकीट काढायला. तिकीट काढतो आणि मग जाऊया प्लॅटफॉर्म नंबर 1वर आणि स्लो ट्रेनने जाऊया कारण फास्ट ट्रेनला गर्दी असते खूप. गर्दीमध्ये चढायला हालत खराब होईल. म्हणून स्लोने जातो आरामात थोडा. आपल्या एवढे घाई नाही. म्हणजे पार्सलचा खूप टाईम आहे अजून द्यायला. लगेच लाईन लागतो आणि तिकीट काढतो आणि मग तुम्हाला दाखवतो तिकीट काढून. काढले होतो प्लॅटफॉर्म नंबर 1ला. काहीच तिकीट काढले आता आणि आता आलोय मी प्लॅटफॉर्मला. म्हणजे स्लोला गर्दी नसते एवढी, रोडला गर्दी कमी आहे. तर आता थांबूया, ट्रेनचा वेट करूया आणि बघूया ट्रेनमध्ये बसून नंतर मग कस्टमरचा कॉल आला. तो बोलला करी रोड म्हणजे लोअर परेलला आलात की कॉल करा कारण तो म्हणजे कुठेतरी मध्ये तिकडे आहे. तर मग जरा लोअर परेलला जर भेटला तर लोअर परेलला देऊ आपण पार्सल. चांगलं आहे, आपल्याला पुढे जायला लागणार नाही. लोअर परेलकडून दुसरा पार्सल घेऊ जर लोअर परेलला भेटला तर बघूया काय होतं. ट्रेनचा वेट करतो आणि ट्रेन आली की मग तुम्हाला दाखवतो. इकडून ट्रेन येईल आता 4 मिनटं दाखवत आहेत. बघूया किती वेळा ट्रेन येते. आता मी उतरलो दादर स्टेशनला बघू शकता आणि आता आपल्याला जायचं आहे ईस्टला. तर आता जातो ईस्टला. कस्टमरला कॉल केला होता मी,
तर तो ईस्टला यायला बोलला आणि कॉल करायला बोलला. जाऊया ईस्टला आणि त्याला कॉल करूया आणि त्याला पार्सल देऊया त्याचा. जर आता म्हणजे 9 वाजा आले तरी पण स्टेशनला, कारण कामावरून सुटायची आता वेळ आहे लोकांची. तर चालू असतात दादर स्टेशनला. तुम्ही कधी म्हणाल तरी गर्दी चालूच असते, म्हणजे माणसं चालूच असतात, कारण हा मेन स्टेशन आहे दादर म्हणजे इथला मुंबईतला. म्हणजे इथून सर्व ट्रेन जातात दादरला, दादर इकडून और म्हणजे वेस्टर्न लाईन आणि सेंट्रल लाईन पण जाते, तरी ते गर्दी असते जरा वेळे. तर जाऊया आपण ईस्टला आणि मग त्याला पार्सल देऊया. आणि त्याच्याकडून आपल्याला घ्यायचे आहेत 135 काहीतरी घ्यायचे पैसे. तर मग त्याकडून पैसे घेऊया आणि मग दुसरी ऑर्डर कुठली आपल्याला भेटते ती बघूया. आता मी आलो दादर ईस्टला. आता आपण जाऊया बाहेर. बघा बाहेर जातो आणि कस्टमरला मग कॉल करतो आणि मग देऊया पार्सल आणि मग आपण पुढचा दुसरा ऑर्डर बघूया कुठला भेटतो. आता आलो बाहेर आणि त्याला कॉल करतो. आता तर काही पार्सल डिलिव्हर केलं आहे मी. बघा इथे 104 रुपये भेटले आणि कस्टमरने आपल्याला दिलं 154 रुपये कस्टमरकडून घेतले, म्हणजे त्यांनी 160 रुपये केला आणि 104 रुपये मला भेटले. आणि बाकी वरचे जे आहेत ते कमिशन आहे बोर्डोचे 50 रुपये. तर असा म्हणजे फर्स्ट ऑर्डर झालेला आहे आपलं, म्हणजे अर्निंग आजची ती 104 रुपये झालेली आहेत. आता पुढच्या ऑर्डरची वाट बघूया. दाखवतात 58 रुपीज, पण वाचमध्ये आहे बॉट, म्हणजे टाईम लागेल आहे जायला आपल्याला आतमध्ये चालत. तर दुसऱ्या बघूया, आता वाट बघतो दुसऱ्या ऑर्डरची, पुढच्या ऑर्डरची. आणि मग पुढची ऑर्डर आली की दाखवतो, तोपर्यंत मी रिफ्रेश करतो सारखा. तर काय एक ऑर्डर आलं इथे मला बघितलं 53 रुपयाचे आहे आणि दादर ईस्टमधून घ्यायचे आणि दादर वेस्टला द्यायचं आहे. तरी घेतो ही ऑर्डर आणि आता ही म्हणजे बाजूलाच आहे, बाजूला घेऊन बाजूलाच द्यायचे आहे. 1 किलोमीटर चालत द्यायला का आपल्याला. तर ही घेतो ऑर्डर आणि मग ही ऑर्डर बघूया आपण आपल्याला किती टाईम लागतो बघून कंप्लीट करायला. सेकंड ऑर्डर घेतल्याला जातो मी पिकअप करायला. ते आपल्याला इकडे बाजूनच पिकअप करायचे आहे, हायवे आहे तिकडून. तर चाललोय आता आणि ऑर्डर नियरबाय होती आणि कोणती ऑर्डर दुसरी मला भेटत नव्हती, त्यामुळे घेतली, नसती घेतली मी. त्याच्या आधी चांगली ऑर्डर आली होती पण ती गेली लगेच, कारण चांगले ऑर्डर असतात ते लवकर जातात आणि म्हणजे रायडर खूप असतात ना, आणि रात्रीचे ऑर्डर खूप कमी असतात, त्यामुळे ऑर्डर आली की पटकन घ्यायला लागते. तर बघूया आता चाललोय आणि मग पार्सल पिकअप केला तुम्हाला भेटतो. तर काही सेकंड पार्सल मी पिकअप केलं आहे. बघा मेडिसिन आहे आणि आपल्याला द्यायचं आहे दादर ईस्टला, दादर वेस्टला. जातो दादर वेस्टला घेऊन आणि इथून आपल्याला जायचं आहे 1.5 किलोमीटर. तर जाऊ आता चालत आणि डिलिव्हर करणे. ह्याचे मला भेटत आहेत 53 रुपीज. चांगलं आहे. बघूया आता. आणि कुठलं पार्सल दुसरा नव्हता म्हणून हा मी पिकअप केला, कारण खूप वेळ थांबलो होतो मी आणि मग ऑर्डर नव्हत्यात. मग जाऊ दे, हाच ऑर्डर घेतो आता. 53 रुपयाचा ऑर्डर आहे, तरी आपल्याला जायचं 1.5 किलोमीटर. तर जातो आणि हा पार्सल देतो आणि बघूया आपल्याला पुढे कोणता आपल्याला भेटतं दुसरं पार्सल. माझ्याकडे जे मरीन लाईन साईडचं भेटलं तर चांगलं आहे, तिकडं घरी पण जाऊ कारण ऑर्डर खूप कमी आहे आता. तर जातो मी पिकअप ड्रॉप लोकेशनच्या इकडे आणि तुम्हाला मग दाखवतो. तर काय आता आपण आलो ड्रॉप लोकेशनला आहे. बघा पार्सल घेऊन आता जायचं आपल्याला लिफ्टमधून वरती आणि पार्सल द्यायचं आहे. सरोनी बिल्डिंगचा पार्सल होता. जाऊया आता वरती आणि पार्सल देऊया. नंतर पुढचा ऑर्डर कुठला आहे तर बघूया. लिफ्ट आले, जातो वरती आणि पार्सल देतो. हा तर काय ऑर्डर डिलिव्हर केले मी आणि याचे मला भेटले 53 रुपीज. तर आता बघूया पुढची ऑर्डर कुठली येते. आणि बघू शकता आता इथे माझ्या एरियामध्ये एक पण ऑर्डर नाही आहे, नियर बाय कुठली ऑर्डर नाही. ओके, थोडा टाइम वेट करूया. जर ऑर्डर भेटली तर करतो, नंतर नाही तर मग जाईन घरी. बघूया काय होतं. रात्रीचे 10 वाजलेत बघा, आणि त्यामुळे रात्री काही ऑर्डर कमी असतात ना. रिफ्रेश करतो, 5 मिनिटं झाली, अजून ऑर्डर नाही, एक पण ऑर्डर कुठली दिसली नाही.
म्हणजे खूप लांब आहे का 90 रुपयाच्या पण खूप लांब आहे, म्हणजे नियर बाय एक पण ऑर्डर नाही. बघा थोडा वेट करूया, जर ऑर्डर आली तर घेतो, नाही तर मग जाईन सरळ घरात. तर काय आपल्याला अजून एक ऑर्डर भेटले. तर इकडून आपल्याला प्रभादेवी आहे, तिकडून आपल्याला घेऊन जायचं आहे ग्रँड रोडला. तर काहीच हे माझ्यासाठी चांगलं आलं, कारण आता ही ऑर्डर घेऊन डायरेक्ट मी जाईन घरी, म्हणजे ही डायरेक्ट ऑर्डर देईन ग्रँड रोडला, तिकडून डायरेक्ट घरी जाईन. तर मला हीच ऑर्डर पाहिजे होती आणि हीच ऑर्डर मला भेटली. आणि आपण जाऊया आता प्रभादेवीच्या इकडे. इथून आता 1.5 किलोमीटर आहे, आपल्याला चालत जायला लागेल. 1.5 किलोमीटर चालत जातो, 1.5 किलोमीटर, आणि तिथून मग पार्सल घेतो आणि डायरेक्ट ग्रँड रोडला जातो. दाखवतो तुम्हाला पार्सल पिकअप केल्यावर की पार्सल काय आहे. कडे तुम्हाला भेटूया पिकअप लोकेशनच्या इकडे. काय आता मी पोहोचलो आहे पिकअप लोकेशन इकडे. काय फॉरेस्ट तिकडे जायचं आहे आपल्याला. आणि हा खूप मोठा टॉवर आहे वरती, आपल्याला जायचं वरती 15 माळ्यावर. तर जातो, पिकअप करतो आणि मग तुम्हाला दाखवतो पुढून गेट आहे, म्हणजे पुढून एंट्री गेट आहे. इथून मेन गेट आहे आणि पुढून एंट्री गेट आहे. थोडा मोठा टॉवर आहे. आणि आपल्याला 15 माळ्यावर जायचं आहे आणि मग पार्सल पिकअप करतो आणि तुम्हाला मग दाखवतो. ठीक आहे. ते सिक्युरिटीवाले बोलले इथे कुठे पुढे. हां सर, ठीक आहे. इथे एंट्री करतो आणि जातो पुढे. ठीक आहे. पार्सल पिकअप केलं आहे, बघू शकता हा पार्सल आहे. आणि आपल्याला हा घेऊन जायचं आहे ग्रँड रोडला. तर जातो आता ट्रेनने, म्हणजे जातो आता ग्रँड रोड आपला प्रभादेवी स्टेशनला. मग तिथून जाऊ आपण ग्रँड रोडला. तर आहे तुम्हाला भेटतो ग्रँड रोडच्या इकडे. आणि पार्सल एवढा हलका असं काही वजन नाही आहे. आणि याचे आपल्याला मिळणार आहेत 120 रुपीज. जातो आता ग्रँड रोड स्टेशनला आणि तुम्हाला दाखवतो मग पुढचा. आता मी आलो आहे प्रभादेवी स्टेशनला आणि बघू शकता आता स्टेशनला एवढे लोक नाही आहेत, कारण रात्र आले तर 11 वाजता येतील. म्हणजे 11 वाजता थोड्या जमाने 11 वाजता 10 मिनटं वाजता 11ला. तर आता प्रभादेवी स्टेशनला कोण नाही, म्हणजे लोक आहेत पण जास्त नाहीत. तर आता इकडून ट्रेन पकडूया चर्चगेट स्लो आणि मग उतरूया ग्रँड रोडला. इकडे तर कोणच नाही, इकडे आहेत 5-6 लोक, म्हणजे जास्त नाही लोक. 10-12ची ट्रेन आहे चर्चगेट स्लो. तर जाऊया आपण आणि उतरूया ग्रँड रोड स्टेशनला. आणि मग तिथून हा म्हणजे बाजूलाच आहे म्हणजे ते पार्सलला, जस्ट बिल्डिंगच्या म्हणजे नियरबायच आहे, म्हणजे स्टेशनच्या नियरबायच आहे. तर ते देऊया आणि मग जातो घरी. पण आता जास्त ऑर्डर पण नाहीत पुढे. ऑर्डर जर असतं अजून केले असते, पण ऑर्डर नाहीत ना, त्याच्यामुळे जातो घरी. आणि मला एक भेटतो आता ग्रँड रोडला. ट्रेनमध्ये बसतो. कंटाळा आता आला आहे मला पण. काय मोबाईल पकडून पात्र उचलला आहे, पाठी बॅग पकडले. तर तुम्हाला भेटतो ग्रँड रोड स्टेशनच्या इकडे. तर आता काय उतरलो आहे मी ग्रँड रोड स्टेशनला. आता ट्रेन गेली आणि हा पार्सल मला द्यायचं आहे त्या लोकेशनला जाऊन आणि पार्सल देतो. म्हणजे स्टेशनचं जरा जवळच आहे पुढे इकडे. त्याला जाऊन पार्सल देतो आणि तुम्हाला दाखवतो. मला पण खूप झोप आले, ट्रेनमध्ये झोपलेलो. ट्रेन सुटली असती नशीब, म्हणजे येईन टायमाला एकदम उठलो आणि मग आलो फटाफट बाहेर. तुम्हाला दाखवतो पुढे जायचं पार्सलला. आता मी जातो लोकेशनवर आणि मग तुम्हाला दाखवतो ते आलोय तो. तर काय मी आता पोहोचलो आहे ड्रॉप लोकेशनच्या इकडे, सनराईज पेनिटिया. आणि ते आपल्याला जायचं आहे 20 माळ्यावर. जातो वरती आणि हा पार्सल देतो आणि आपल्याला लास्ट पार्सल असेल, त्यानंतर मग जाईन मी घरी. सगळ्यात व्हिडिओ आवडले असेल तर नक्की लाईक करा आणि चॅनलला जरा सबस्क्राईब करा. तर काही पार्सल डिलिव्हर केला आहे मी. आणि आता मी आलो असतो 8:30 वाजता, वाजले 11:30. तर 3 तासामध्ये माझी अर्निंग झाली, तुम्हाला दाखवतो. अर्निंग झाले 263 रुपीज. तर काहीच पार्ट टाइम तुम्हाला जर वर्क करत असेल तर बोर्डचं तर खूप चांगलं आहे. म्हणजे आता बघतो तुम्ही, मी ओनली ट्रेनने केला, ट्रेनने आणि जो वॉकिंग डिस्टन्स त्याच्याने केला. तर तुम्हाला म्हणजे कोणते व्हेकल नसेल आणि तुम्हाला काम करायचं असेल पार्ट टाइम म्हणजे एक्स्ट्रा अर्निंगसाठी, तर तुम्ही बोर्डचं करू शकता आणि खूप चांगला ऑप्शन आहे. तर आज व्हिडिओ आवडले असेल तर नक्की लाईक करा आणि चॅनलला जरूर सबस्क्राईब करा. तर काहीच मिळतो तुम्हाला नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय, टाटा, खतम.